रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अमित शहांच्या रायगड दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का? काय म्हणाले तटकरे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकातील राजकीय स्थितीवर सुनील तटकरे यांचे भाष्य। रायगड कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात सुनील तटकरे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती। अखेर तटकरे यांनी संयमी भाषणात शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडलेच। तटकरे म्हणाले, "ये तो झलक है, त्यामुळे पुढचा प्लॅन काय असेल हे लवकरच पाहावयास मिळेल।" या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती लाभली। कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी लढवली होती। तसेच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले होते। त्यात सुधाकर घारे यांचा पराभव झाला होता। अखेर सर्वांचे राजीनामे मंजूर करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात पक्षप्रवेश करण्यात आले। या प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील मनसे, शिवसेना, शिंदे गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेकापच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश केला। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। सुधाकर घारे यांच्या समेत आज भव्य दिव्य असा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी झालाय। त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होते। कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे वरिष्ठ नेते सुधाकरराव घारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव डामसे, त्यांचे शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य सहकारी, मनसे, उबाठा या वेगवेगळ्या राजकीय पक्षातून असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष म्हणून या सर्वांचंच मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो। गेली अनेक वर्ष कर्जतच्या राजकारणात, समाजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख सुधाभाऊंनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने सुद्धा या मतदारसंघातील जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाचे एक प्रमुख जिल्ह्यातील नेते म्हणून त्याने अनेक विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणाने आणली। दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याच्या संघटनेच्या कामाला या दोन तालुक्यातील असंख्य वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणाने करत आहेत। पक्षाची पूर्णपणाची ताकद ही सुधा शेठच्या पाठीमागे उद्याच्या भवितव्याच्या कालामध्ये निश्चितपणाने उभी राहील। सर, महामंडळाच्या नियुक्त्या कधी पहिली एक बैठक झाली होती, आता त्याच्या फॉर्म्युला काय निश्चित ठरला आहे का? नाही, आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल। सर, येत्या 12 तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर येतात। त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं म्हटलं जाते महायुतीच्या काही नेत्यांकडून। काय वस्तुस्थिती, काय तथ्य आहे? देशाचे गृहमंत्री अमितभाई हे हिंदवी स्वराज्य संस्थापक, अवघ्या देशाचे मानबंधू असलेल्या छत्रपती शिवरायांना मानवंदना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत। तो एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी आहे। त्यामुळे त्या ऐतिहासिक क्षण किंवा शिवरायांना मानवंदना करत असतानाच इतर राजकीय विषयांच्यावरती चर्चा मला स्वतःला अभिप्रेत नाही। पुन्हा एकदा सुधाकर भाऊ हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत, इथल्या विरोधकांना धमकी बसलेली आहे, या संदर्भात काय सांगा? एक असं आहे की मगाशीच मी मोठेपणाने सुधाभाऊ असेल, अशोक आहेत, आमचे भरत शेठ आहेत, इतर माझे एकनाथ धुळे आहेत, असंख्य सहकारी आहेत, भोईर, या सगळ्या सहकाऱ्यांनी गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचं, ठेवण्याचं, अबाधित ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे। त्यांनी राजीनामा दिला होता, पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला। त्यामुळे पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत। त्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणण्याचं सफलतेने काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्यांना आमचं पाठबळ राहील। आपण भाषणाच्या एंडिंगला बोलला होता लवकरच एक मोठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सर्व सहकारी
एका संस्कृतीच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. आमची काम करण्याची पद्धती तशीच राहील. मला कोणाच्याबद्दल या विषयावरती टीका टिप्पणी करायची नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत राहतो. आम्ही या पद्धतीने काम करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला सतत यश मिळतं, जनतेचा पाठिंबा राहतो. सर, फोर्ट रायगढ़ पर अमित शाह जी आ रहे हैं, क्या कहेंगे, किस प्रकार नियोजन है प्रोग्राम का? बहुत बड़ा भव्य दिव्य प्रोग्राम. देश के गृह मंत्री अमित भाई शाह, छत्रपति शिवाजी महाराज हिंद विश्व राज्य के संस्थापक, पूरे देश के मानबिंदु, इनको मानवंदना करने के लिए वो आ रहे हैं. मुझे लगता है एक ऐतिहासिक भावनिक क्षण वो हैं. महाराष्ट्र की पूरी शिवप्रेमी जनता इनका स्वागत कर रही है. राजनीति इस दौरे में कुछ होएगी असे मुझे लगता नाही. सर, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांवर एक कायदा अंमलात येईल आणि तो कायदा ते येत्या 12 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर त्याची घोषणा करणार. कशा पद्धतीनं हा कायदा असणार आहे? शेवटी देशाचे गृहमंत्री ज्यावेळेला बोलणार आहेत त्या विषयाची मी अगोदर भाष्य करणं उचित राहणार नाही. सर, महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं आपण ऐक्य असल्याचं वारंवार सांगता, मात्र रायगड जिल्ह्याची परिस्थिती काही वेगळी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीचं महायुतीमध्ये काही वेगळं चित्र दिसेल? निवडणुका येऊ द्या, लागू द्या, मग ठरवू. आज काय घाई नाही. आम्हाला आमचा पक्ष ज्या पद्धतीने आम्ही मजबूत करतो त्या मजबूत करण्याच्या प्रक्रियेवरती सतत काम करत राहू. त्याचं चांगलं दृश्य, सुखद दृश्य आज कर्जतकरांनी सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे तो झलक आहे. धन्यवाद.